नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधीमध्ये तुमचं स्वागत आहे. काल ईस्टर, पण तो रविवार हा श्रीलंकेसाठी एक दुःखद वार ठरला. श्रीलंकेतल्या 3 प्रमुख चर्चेस आणि 3 पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणखी 2 इतरत्र असे 8 साखळी बॉम्बस्फोट झाले. एकामागून एक हे बॉम्बस्फोट झाले. त्यामुळं श्रीलंका अक्षरशः हादरली. 30 वर्ष श्रीलंकेमध्ये यादवी युद्ध चाललं. LTT अर्थात प्रभाकरनची तामिळ लिबरेशन मूवमेंट किंवा फ्रंट या संघटनेचं ते यादवी युद्ध होतं. 2009 मध्ये साधारणतः त्याचा पूर्ण निपटारा करण्यात श्रीलंकन लष्कराला यश आलं. त्यामध्ये भारताची मदतसुद्धा खूप महत्त्वाची आणि वादाची होती. त्यानंतर श्रीलंकेमध्ये अधूनमधून एखाद दुसऱ्या बॉम्बस्फोटाच्या किंवा तुरळक दंगलीच्या किंवा अशा दहशतवादी कारवाया ज्याला म्हणूया की तुरळक म्हणून होत राहिल्या. पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती अगदी न्यूझीलंडमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले होते त्यापेक्षाही कितीतरी मोठे 8 असे सलग बॉम्बस्फोट झाले. श्रीलंका हादरली. त्यामध्ये 290 जण ठार झाले. 500हून अधिक जण जखमी झाले. बहुतेक जण हे ख्रिस्ती बांधव होते, कारण निवडच तशी झाली होती. जिथं म्हणून चर्चेसमध्ये ईस्टरच्या दिवशी प्रार्थनेला ख्रिस्ती बांधव आले म्हणून तिथे केले गेले. ज्या हॉटेलची निवड केली गेली तिथं सुद्धा प्रामुख्यानं ख्रिस्ती बांधवच राहत होते किंवा तिथे वास्तव्यास होते. त्यांनाच लक्ष केलं गेलं. हे काय आहे? धार्मिक किंवा वांशिक दहशतवादातून हा प्रकार होतोय का? आधी LTTचं नाव पुढे आलं. अजूनही ती शक्यता नाकारता येत नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे. पण आता प्रामुख्यानं जो संशय जातोय तो नॅशनल तौहीद जमात ही ISISशी संबंधित एक कट्टरपंथीय मुस्लिम संघटना आहे. तिच्यावरती संशय जातोय. 24 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. 7 जण जे आत्मघाती पथकातले होते ते श्रीलंकन नागरिकच होते. त्यामुळं हा पूर्वनियोजित हल्ला होता. इतका पूर्वनियोजित होता की यामुळं श्रीलंकेची सुरक्षा व्यवस्था अक्षरशः गडबडली आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. भारताच्या खाली म्हणजे अगदी बाजूला श्रीलंका, तिथं बौद्ध बांधव हे जास्त मोठ्या संख्येनं आहेत. त्यानंतर ख्रिस्ती आहेत, सिंहली लोक जे बौद्ध धर्मीयच आहेत, मुस्लिम समुदायाची लोक आहेत, बहुसंख्याक जी लोक आहेत त्यामध्येच बौद्ध बांधव येतात, ख्रिस्ती बांधव येतात. आणि अल्पसंख्याकांकडून हा हल्ला झाला आहे का? नेमकं काय झालंय याची कारण मीमांसा आता देश पातळीवरच नाही श्रीलंकेच्या, तर राष्ट्रीय पातळीवरती केली जाते आहे. इंटरनॅशनल लिंकिंग यामध्ये दिसतंय. एक लिंकेज दिसतंय की ज्यातून आधी न्यूझीलंड, आता श्रीलंका, उद्या आणखीन कदाचित आग्नेय आशियातलाच आणखीन एखादा देश असेल, माहिती नाही. पण याची कारण मीमांसा करणं गरजेचं आहे. आपल्या सोबत चर्चेला मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओत दहशतवादी हल्ल्यांचे अभ्यासक, खास करून इस्लामिक दहशतवादाचे अभ्यासक फिरोज मिठीबोरवाला आहेत. आपल्या सोबत परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ शैलेंद्र देवळानकर आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते नेते संजय लाखे पाटील आहेत, जे अभ्यासू आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रवक्ते. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो. आणि सुरुवातीलाच मी फिरोज मिठीबोरवाला यांच्याकडे जाणीवपूर्वक जातो, कारण आता लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट फर्स्ट असा जर का विचार केला तर नॅशनल तौहीद जमात या ISISशी संबंधित संघटनेचं नाव पुढे येत आहे. हे ISISचंच कटकारस्थान आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. फिरोज मिठीबोरवाला, बेसिकली नेशनल तौहीद जमात ने तो आज नकार दिया. उनके लीडर का स्टेटमेंट आया है कि हम लोगों ने किया नहीं है. अभी बात है ISIS की. बेसिकली ये समझना ज़रूरी है कि, और मैं अंतर्राष्ट्रीय आतंकवाद पे मेरा स्पेशलाइजेशन है, सिर्फ इस्लामिक आतंकवाद नहीं है, उसमें धार्मिक कट्टरवाद आतंकवाद, चाहे वो इस्लामिक हो, हिंदू हो, बौद्ध हो, क्रिश्चियन हो, मैं सब पे एक अभ्यास करता हूँ. तो नेशनल तौहीद जमात ने तो मना कर दिया है. अभी ISIS की बात आई है. पॉइंट है कि आईसिस को कंट्रोल करने वाली जो ताकत है, क्योंकि मैं सीरिया का स्पेशलिस्ट हूँ, मैं सीरिया 4 बार जा चुका हूँ ये जंग के दौरान,
सीरिया के पीछे जो ताकतें खड़ी है वो सऊदी अरेबिया, यूएई, इजराइल, अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, ये है आईसिस को बनाने वाले, फंड करने वाले, हथियार देने वाली ताकत है। आईसिस को चलाने वाली दुनिया में ये साम्राज्यवादी ताकत है। दूसरी जो इंपॉर्टेंट बात है कि चाहे वो जो भी हुआ उस सिविल वॉर, जो लंबी चली सिविल वॉर, बट कभी भी कोई धार्मिक जगह पे, मंदिर, गिरजाघर, मस्जिद पे कभी को हमला श्रीलंका में हुआ नहीं है। तो एक नई किस्म का बहुत खतरनाक आतंकवादी हमला हुआ है श्रीलंका पे। उसमें और एक बात बता दूं आशीष भाई कि जब न्यूजीलैंड पे मस्जिद पे जो हमला हुआ था, तब मैंने कहा था, वो टाइम पे मैंने लिखा था सोशल मीडिया पे, मेरे फेसबुक पेज पे, कि अभी जो अगला बड़ा हमला होगा वो ये अभी गिरजाघर पे करवाया जाएगा। तो जो ताकतें ने न्यूजीलैंड में हमला करवाया था, जो व्हाइट सुप्रीमिस्ट, तो आगे का चेहरा था ब्रेंडन टैरेंट का, मगर उसके पीछे जो ताकत थी वो बेसिकली इजरायली अमेरिकन थी, ताकि न्यूजीलैंड पे एक प्रभाव पड़े नेटो में और उनका रोल, क्योंकि बहुत प्रोग्रेसिव है वहां की प्रधानमंत्री, और वो जैसे जसिंडा आर्डर्न ने वो बात सिद्ध कर दी है। इसमें भी अभी जो न्यूजीलैंड में हमला हुआ है, सॉरी जो श्रीलंका में हमला हुआ है, उसके बहुत सारे पहलू है। पहले तो बात यह है कि जो अंदर जो लड़ाई चल रही है श्रीलंका के अंदर, प्राइम मिनिस्टर वर्सेस प्रेसिडेंट, हमको पता है कि विक्रमसिंघे जो प्राइम मिनिस्टर है उसको जबरदस्ती निकाला गया था, सीरीसी सेना ने उसको हटाया था, दिसंबर में हटा दिया था। फाइनली पार्लियामेंट्री प्रोसेस से वापस वो आए और अभी भी वो तनाव उनके बीच में पड़ा है। प्राइम मिनिस्टर के हाथ में इंटरनल सिक्योरिटी और डिफेंस तक नहीं है, प्रेसिडेंट के हाथ में वो पूरी यंत्रणा है। 10 दिन पहले जब ये टेरर अलर्ट आया था कि इसके हमले श्रीलंका में बड़े पैमाने पे हो सकते हैं, तो ये आप आश्चर्य की बात आपको लगेगी, मगर प्राइम मिनिस्टर के टेबल पे ये रिपोर्ट तक नहीं पहुंची है, ये सिर्फ प्रेसिडेंट के हाथ में है। तो पहले तो ये समझना पड़ेगा, क्योंकि इतना बड़ा हमला अगर श्रीलंका पे हुआ है और हुआ ही है, तो बिना अंदर के इन्वॉल्वमेंट की, उनके इंटेलिजेंस एजेंसीज का कोई बड़ा जो बड़ी, उसके बिना कोई भी देश में इतना बड़ा हमला होता नहीं है, उसके बिना ये हमला होने वाला नहीं था। उसके साथ एक और एंगल जुड़ा है कि अमेरिका और चीन की जो संघर्ष चल रही है BRI को लेकर, जो पूरा रोड, वन बेल्ट वन रोड वाला जो मामला है, उसको लेकर भी एक बहुत बड़ा संघर्ष चल रहा है। हमारे लिए जो चेतावनी की बात है, इजराइल का बहुत डीप रोल रहा है श्रीलंका में, आज भी है। श्रीलंका की आर्मी को भी इजराइल ने ट्रेनिंग दिया है और टीलो और LTT को भी इजराइल ने ट्रेनिंग दी गई है। और ये आपको बता दूं कि राजीव गांधी की हत्या में इजराइल का एक बहुत क्लियर कट रोल रहा है। ये इंडिया सुरक्षा के लिए, मैं वापस ये बात दोहरा रहा हूं। तो इसमें और आखिरी बात बता दूं कि आज जो इंपॉर्टेंट एक न्यूज आई है कि बांग्लादेश की जो प्रधानमंत्री है बेगम हसीना, उसके परिवार के भी लोग वहां थे, उसके परिवार के लोग एक उसमें मरा है और कुछ लोग बच गए। और 2016 में जो अपोजिशन पार्टीज है बांग्लादेश की, उनकी मीटिंग हुई है मोसाद के साथ कि ये सरकार को हटाओ, हम आपको सपोर्ट करेंगे। तो मल्टीपल फैक्टर्स है, मल्टीपल कॉम्प्लेक्सिटीज है ये पूरे सवाल में। वहां बहुत कट्टरवादी भी है जो एंटी मुस्लिम, एंटी क्रिश्चियन है, मुस्लिम कट्टरवादी भी है, क्रिश्चियन प्रॉब्लम भी है। ये सब मल्टी लेयर्ड प्रॉब्लम्स है जिसको हमको आगे के दिनों में समझना होगा, मगर अभी तक मुझे जितनी बात समझ में आई है मैंने आपके सामने रख दी है। ठीक आहे, आपल्यासोबत शैलेंद्र देवाणकर सुद्धा आहेत। शैलेंद्र देवाणकर, जसं आता फिरोज मिठीबरोबर म्हणाले की इतका मोठा हल्ला होता, पूर्वनियोजित कट असल्यासारखा तो हल्ला झालेला आहे, सगळं काही वेल प्लॅन, प्री प्लॅन दिसतंय। एवढंच नाही तर तिथले जे पोलीस प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की 10 दिवसांपूर्वीच एक अलर्ट या संदर्भातला की चर्चेसवर आणि भारतीय दूतावासावर हल्ला होऊ शकतो, याचा अलर्ट आपण मंत्र्यांना दिला होता कॅबिनेट मधल्या। त्या मंत्र्यांनी कानाडोळा केला। सर, असे जे अलर्ट्स आहेत त्यांच्याकडे कानाडोळा करणे हे किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय काल आलेला आहे। तुम्ही या हल्ल्याकडे कसं बघता? कारण आता जे नॅशनल तौहीद जमातचं नाव पुढे येतंय, त्याचबरोबर ही पण शक्यता नाकारता येत नाही की LTT पुन्हा पुनरुज्जीवित होते का, किंवा LTT नॅशनल तौहीद जमात बरोबर मिळून काही करू शकते का? कारण अशा अनेक शक्यता सध्या विचारात घेतल्या जात आहेत। आशिषजी, मला वाटतं की यापूर्वी ज्या ज्या वेळेला अशा स्वरूपाचे हल्ले झालेले आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर 2016 मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये ढाकामध्ये अशाच प्रकारचा एक दहशतवादी हल्ला झाला होता। तिथे एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अशाच प्रकारे फॉरेन टुरिस्ट हे टार्गेट करण्यात आले होते। त्यानंतर त्वरित याची जबाबदारी ISISने घेतलेली होती। त्यानंतर आपण असं बघतो की हा जो ईस्टर संडे हा जो दिवस निवडण्यात आलेला, हा दिवस काय पहिल्यांदा निवडण्यात आलेला नाहीये।
यापूर्वी ईस्टर संडेला अशा स्वरूपाचे 2 अत्यंत मोठे दहशतवादी हल्ले झालेले आहेत. एक हल्ला इजिप्तमध्ये झाला आहे जो 2017 झालेला होता आणि दुसरा जो 2018 लाहोर पाकिस्तानमध्ये झाला ज्यामध्ये 76 ख्रिस्ती बांधवांचा मृत्यू झालेला होता. आणि ह्या तिसरी घटना आहे आणि त्या प्रत्येक घटना जे नायजेरियामध्ये देखील झालेला आहे. तर ज्या वेळेला अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले झाले होते त्या वेळेला एखादी संघटना पुढे येऊन त्या संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली होती. या केसमध्ये मात्र असं झालेलं आहे की अद्यापही याची कोणीही अधिकृतरित्या जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. परंतु ज्या पद्धतीचे आपल्याला रिपोर्ट्स ग्राउंडवरती मिळत आहेत त्या पद्धतीने आपल्याला निश्चितपणे काही अनुमान काढता येणं शक्य आहे. त्याच पद्धतीने काही नवीन प्रवाह याच्यातनं जे बाहेर येत आहेत त्याच्याकडे सुद्धा बोट दाखवणं आपल्याला शक्य आहे. पहिले तर मी हे सांगेल की ज्या वेळेला NIA ने आणि त्याचप्रमाणे भारतातल्या इतर गुप्तहेर संघटनांनी 11 एप्रिलला ज्या वेळेला श्रीलंकेला या स्वरूपाच्या सूचना दिलेल्या होत्या त्यावेळेला जाणीवपूर्वक तौहीद जमातचं नाव घेण्यात आलेलं होतं. आता तौहीद जमात हे नेमकं काय प्रकार आहे हे प्रथम आपण समजून घ्या. श्रीलंकेमध्ये 2009 ज्या वेळेला हे सिव्हिल वॉर संपलं तर 2009 ते 2019 हा जो काळ होता या काळामध्ये श्रीलंकेमध्ये कमालीचं रॅडिकलायझेशन वाढलं. आता हे रॅडिकलायझेशन का वाढलं याचं देखील कारण समजून घ्या. याचं कारण याच्यामागचं मुख्य कारण आहे ते पाकिस्तानच आहे. कारण प्रेमदासा ज्या वेळेला याचे राष्ट्राध्यक्ष होते श्रीलंकेचे ज्या वेळेला चीन बरोबर श्रीलंकेचे संबंध अत्यंत घनिष्ठ झाले त्यावेळेला पाकिस्तान बरोबर श्रीलंकेने एक करार केला आणि त्या करारानुसार कोणत्याही पारपत्राशिवाय म्हणजे कोणत्याही व्हिसाशिवाय पाकिस्तानी नागरिकाला श्रीलंकेमध्ये येता येत होतं. त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावरती या जिहादी आयडिओलॉजीचं एक्सपोर्ट हा पाकिस्तानकडनं श्रीलंकेमध्ये झाला आणि याची रिफ्लेक्शन 2016 नंतर दिसायला लागले. 2016, 2017 आणि 2018 अशा तिन्ही वर्ष श्रीलंकेमध्ये भयंकर कम्युनल रायट्स झाले. हे कम्युनल रायट्सची तीव्रता एवढी जास्त होती की श्रीलंकेला 2दा आणीबाणी घोषित करावी लागली जशी आणीबाणी आज घोषित करण्यात आलेली आहे. आणि हे जे रायट्स होते हे प्रामुख्याने मुस्लिम आणि बुद्धिस्ट यांच्यामधले रायट्स होते आणि ते सगळे श्रीलंकेमध्ये पसरलेले होते. श्रीलंकेमध्ये ऑलरेडी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी बऱ्यापैकी असल्यामुळे त्यांना लॉ अँड ऑर्डर प्रिव्हेल करता आली नाहीये. त्यामुळे या काळामध्ये आपण असं बघतो की फार मोठ्या प्रमाणावरती रॅडिकलायझेशन हे श्रीलंकेमध्ये वाढलेलं होतं. आता मुद्दा असा येतो की ज्या वेळेला या संघटनेचं नाव घेतलं गेलेलं आहे तर यामध्ये कोणत्याही यासाठी ज्या पद्धतीचं नेटवर्क लागणार होतं ज्या पद्धतीची तयारी लागणार होती तेव्हा कोणतीही स्थानिक संघटना अशा पद्धतीचा अटॅक करू शकत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये कोणता तरी इंटरनॅशनल एलिमेंट हा इन्व्हॉल्व नाहीये. आपण असं बघतो की अशा स्वरूपाचे हल्ले हे आयसिस असेल अल-कायदा असेल हे आता अल-कायदा तर हद्दपार झाली पण आयसिस सारखे अटॅक हे सिरियामध्ये इराकमध्ये अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये अगदी आता साऊथ ईस्ट एशियामध्ये देखील व्हायला लागलेले आहेत. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की आता आयसिस सारखी संघटना इराक आणि सिरियामधनं हद्दपार व्हायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांना आपलं एक नवीन केंद्र शोधायचं आहे आणि त्यासाठी साऊथ ईस्ट एशिया आणि साऊथ एशिया हे त्यांनी केंद्र बनवायला सुरुवात केली आहे. साऊथ ईस्ट एशिया यासाठी आहे की साऊथ ईस्ट एशिया एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि साऊथ एशिया यासाठी आहे की साऊथ एशियामध्ये अत्यंत गरिबी आहे आणि गरिबी असल्यामुळे बांगलादेश पाकिस्तान नेपाळ मालदीव श्रीलंका इथनं मोठ्या प्रमाणावरती गरीब तरुण हे त्यांना मिळू शकतात. आता ह्या जी तौहीद जमातचा उल्लेख आणखीन एका गोष्टीसाठी करावा लागेल. 2018 श्रीलंकेमधला ऑफिशियल रिपोर्ट असा आहे की 100 तरुण श्रीलंकेमधले हे एकदम गायब झाले अदृश्य झाले आणि ते देश सोडून आयसिसला जॉईन झाले. त्यांना आयसिसला कनेक्ट करण्यामध्ये तौहीद जमातचा फार मोठा रोल होता आणि या संदर्भामध्ये बरेचसे आर्टिकल्स हे पब्लिश पण झालेले आहेत. त्यामुळे आपण असं बघतो की तौहीद जमातनी जर हा अटॅक केला असेल कारण अजून फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत या संदर्भामध्ये अधिकृत कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. फक्त एका श्रीलंकन मंत्र्याचं आज 2 ट्विट आले आणि त्या 2 ट्विटमध्ये त्यांनी एंडोर्स केलेलं आहे की ते भारताच्या गुप्तहेर सूत्रांनी जी माहिती दिलेली होती तौहीद विषयीची ती माहिती खरी असण्याची शक्यता आहे. आणि दुसरं याच्यामध्ये आयसिस सारखी एखादी संघटना असू शकते अशी 2 ऑफिशियल ट्विट श्रीलंकेच्या एका मंत्र्याकडनं आलेले आहेत आणि त्याच्या आधारावरती आपण असं म्हणू शकतो की हा एक अत्यंत मोठं नेटवर्क होतं आणि या नेटवर्कच्या माध्यमातून हा प्रकार केला गेलेला आहे. मुळात धोका याच्यामधला हा मला जास्त जाणवतो आहे की आता ज्या पद्धतीने ह्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना दक्षिण आशियाकडे आणि साऊथ ईस्ट एशियाकडे वळता आहेत हा धोका अत्यंत मोठा असू शकतो. एक लक्षात घ्या की मागच्याच आठवड्यामध्ये भारतामध्ये NIAचे छापे पडले. तुमच्याकडे वर्ध्याला छापे झाले त्या वर्ध्यामधलं 2 महिलांना NIAने अरेस्ट केलं. हैदराबादमध्ये पडले केरळामध्ये पडले आणि यांच्यामधले ज्या रेड झाल्या ह्या सगळ्या रेडचा संबंध हा डायरेक्टली आयसिस अफिलिएटेड लोकांशी होता.
त्यामुळे अशा प्रकार हा भारतामध्ये देखील घडून आणण्याचा त्यांचा उद्देश होता आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं होतं 11 एप्रिलला जी आपण सूचना दिली होती, डायरेक्टिव्ह दिलं होतं की आमची जी एम्बसी आहे कोलंबो मधली ती देखील टार्गेट होऊ शकते. त्यामुळे आता हा जो धोका आहे हा धोका केवळ श्रीलंकेपुरता मर्यादित नाहीये. आपण मालदीवला देखील असाच पद्धतीचं रॅडिकलायझेशन मालदीवमध्ये व्हायला लागलेलं आहे. पाकिस्तान तर आपण स्वतःच म्हणतो की आम्ही त्याला बळी पडले, बांगलादेशमध्ये देखील इन्स्टन्सेस आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये एक सर्व दक्षिण आशियाई देश ज्या वेळेला एक सेलिंग इन सेम बोट सारखी यांची अवस्था आहे त्यावेळेला अशा ह्या आव्हानासाठी त्यांनी एक कॉमन फ्रंट कॉन्स्टिट्यूट करणं हे अत्यंत गरजेचं राहिलेलं आहे. हा हाय टाइम आहे की ज्या वेळेला दहशतवादाच्या प्रश्नावरनं राजकारण करणं, हितसंबंधांचं राजकारण करणं की हा यांच्यासाठी भारतासाठी दहशतवादी तो आमच्यासाठी फ्रीडम फायटर आहे असं करणं हे पूर्णपणे थांबवायला पाहिजे. लक्षात घ्या की ज्या वेळेला एवढा भीषण दहशतवादी हल्ला होतो हा नॉन स्टेट ऍक्टरचा हल्ला कोणत्याही स्टेट ऍक्टरच्या समर्थनाशिवाय होऊच शकत नाही. याचं कारण असं आहे की याच्यासाठी ज्या पद्धतीचं नेटवर्किंग करावं लागतं त्यासाठी काही स्टेट ऍक्टर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि म्हणूनच की काय 15 दिवसांपूर्वी फ्रान्सने युनायटेड नेशन्स मध्ये एक नवीन रिझोल्युशन इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे देश दहशतवादाला समर्थन देतात त्यांच्यावरती युनायटेड नेशनच्या कॉन्स्टिट्यूशनच्या चॅप्टर 7 अंतर्गत इकॉनॉमिक सँक्शन्स लावले गेले पाहिजे आणि अशा पद्धतीचे सँक्शन्स करून जोपर्यंत त्याचे एन्फोर्समेंट होत नाही तोपर्यंत हा पाठ होणार नाही. लक्षात ठेवा कोणता का धर्म न्यूझीलंड मधला जरी दहशतवाद असेल आज त्यांची हिंमत बघा केवढी आहे. फ्रायडेच्या दिवशी प्रेयरच्या वेळेला ते अशा प्रकारचा अटॅक करतात आणि सोशल मीडियावरती त्याचा प्रसार करतात. ही हिंमत का वाढू शकते जोपर्यंत स्टेट ऍक्टर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीयेत. मला असं वाटतं की या गंभीर समस्येकडे, आंतरराष्ट्रीय समस्येकडे राष्ट्रांनी आपल्या संपूर्ण हितसंबंधांचं राजकारणच्या पलीकडे जाऊन बघणं अत्यंत गरजेचं आहे. एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष आकर्षित करतो की दहशतवाद या एका शब्दाच्या 246 व्याख्या आहेत. आजपर्यंत युनायटेड नेशन 1945 ला एस्टॅब्लिश झाली, आजपर्यंत 70हून अधिक वर्ष झालेले आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरती दहशतवादाची सर्वानुमते व्याख्या ही बनवण्यातच आलेली नाहीये, किंबहुना ती बनवू दिली जात नाही. कारण प्रत्येक देशाला दहशतवादाच्या पडद्यामागनं आपलं राजकारण करायचं आहे आणि त्यांना हे कळत नाहीये की आपण आपल्या बॅकयार्ड मध्ये जे स्नेक्स पाळतो आहोत हे उद्या आपल्यालाही त्रास देणार आहेत. कदाचित इम्रान खानला याची कल्पना नसेल पण ज्या जैश ए मोहम्मद असेल हे भारताच्या विरुद्ध आता आहे ते उद्या इम्रान खानच्या विरुद्ध कधी जातील याची त्यांना देखील कल्पना नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आज श्रीलंका याचा व्हिक्टीम पडलाय, कदाचित ही उद्या वेळ मालदीववरती येऊ शकते कारण मालदीव हे अत्यंत वल्नरेबल आयलंड आहे. अशाच प्रकारचा प्रकार नेपाळच्या बाबतीमध्ये, भूतानच्या बाबतीमध्ये जे छोटे देश आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीमध्ये भारताने या सगळ्या प्रकरणामधनं जरी सध्या अलिप्त राहणं हे मला असं वाटतं की फारसं योग्य राहणार नाही. आपण इंटरफेअर जरी नाही केला तरी सार्कच्या प्लॅटफॉर्मवरती एक कॉमन फ्रंट आपण तयार करू शकतो का, एक रिजनल पीस कीपिंग फोर्स तयार करू शकतो का, जशी फोर्स आज आफ्रिकन देशांमध्ये आहे. आज आफ्रिकन देशामध्ये कोणत्याही देशामध्ये जर काही क्रायसिस झाला, इंटरनल सिक्युरिटी झाला, वांशिक दंगे झाले तर ती रिजनल पीस कीपिंग फोर्स एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाती आणि तिने उत्तम काम गेल्या 15 वर्षामध्ये केलेलं आहे. आज दक्षिण आशियाच्या पातळीवरती आपण अफगाणिस्तान असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, हे जे 4 देश आहेत हे युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग ऑपरेशन मधले मोठे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. या देशांनी एकत्र येऊन सैन्य तयार करून एखादी रिजनल पीस कीपिंग ऑर्गनायझेशन आपण का बनवू शकत नाही या दृष्टिकोनातून भारताने पुढाकार घ्यायला हवा. अगदी बरोबर. आपल्यासोबत संजय लाखे पाटील सुद्धा आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. संजय लाखे पाटील, आता फिरोज मिठीबोरवाला जे म्हणाले की आग्नेय एशिया आणि दक्षिण आशिया, त्याचबरोबर आता शैलेंद्र देवळानकर सुद्धा म्हणाले की जे सार्कच्या माध्यमातून जर का भारतानं पुढाकार घेऊन आजूबाजूची ती दक्षिण आशियाई राष्ट्र आहेत त्यांना घेऊन दहशतवादाशी एकत्रितपणे आता लढा दिला पाहिजे. हाच प्रश्न आहे. कारण न्यूझीलंडमध्ये जो हल्ला झाला तो सुद्धा वांशिक दहशतवादातून झाला. आता श्रीलंकेमध्ये जो हल्ला झाला आहे तो सुद्धा वांशिक दहशतवादातूनच झाला असं आपण म्हणू शकतो. वांशिक दहशतवादाची जी कीड आहे ती कुठून कुठं असेल, कुठल्या स्वरूपात असेल हे सांगता येत नाही. तरी सुद्धा एकत्रितपणे दहशतवादाविरोधातला लढा देणं हा जर का भारतामध्ये सत्ताधारी पक्ष निवडणुकीचा मुद्दा करत असेल तर काँग्रेस त्याला आक्षेप का घेते? कारण आता श्रीलंकेचा जो हल्ला आहे त्या दृष्टीने त्याकडे बघितलं गेलं पाहिजे. दहशतवाद हा राष्ट्रीय मुद्दा आहे, तो प्रत्येकाला भेडसावतो आहे. त्याशी टॅकल करायचं असेल तर आपल्याला आपल्या जनतेची, नागरिकांची मानसिकता सुद्धा
त्या दृष्टीनं तयार करावी लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे अंतर्गत सुरक्षा. श्रीलंका भारतापासून दूर नाही आहे, भारताच्या अगदी बाजूला आहे, खाली आहे, किंबहुना तामिळनाडूच्या अगदी बाजूला येत आहे. अशा वेळी आंध्र प्रदेश तामिळनाडू खालच्या पट्ट्यात आहे. अशा वेळी भारताला अलिप्त राहून चालणार नाही. परराष्ट्र मंत्री म्हणतायत की आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. विरोधक असतील, सत्ताधारी असतील, दहशतवादाच्या विरोधात एकत्रित रोडमॅप करून किंवा अजेंडा घेऊन लढावं लागेल. सुरुवातीलाच शैलेश देवळानकर सर किंवा आमचे फिरोज भाई यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी श्रीलंकेमध्ये जो काही काल चर्चेसवर आणि पंचतारांकित हॉटेलवर एका विशिष्ट समाजाला, ख्रिश्चन समुदायाला अटॅक करणारा हल्ला झाला, त्या हल्ल्याचा मी पूर्णतः निषेध करतो आणि त्यामध्ये जे काही बळी गेलेत त्यांना मी विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आता या ठिकाणी जो प्रश्न असा आहे की दहशतवाद्याबरोबर मुकाबला करायचा आणि दहशतवाद्याविरुद्ध लढायचं, यामध्ये कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. आणि काँग्रेसच्या इंटिग्रिटीबद्दल, दहशतवाद्याच्या विरोधात लढण्याच्या कुणीही प्रश्न विचारायची हिंमत करेल देशामध्ये असं मला वाटत नाही. कारण काँग्रेसनं आपले 2 पंतप्रधान अंतर्गत दहशतवादाच्या विरोधात लढताना या देशासाठी शहीद झालेले आहेत, त्यांनी बलिदान दिलेलं आहे. ही परिस्थिती असताना, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपण बघताना, सिरियामधून आयसिसचा उदय झाला, श्रीलंकेमध्ये काल हे झालंय, यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की इस्लामिक फंडामेंटल ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्या जर कुठला हल्ला केला तर त्या हल्ल्याची जबाबदारी त्या स्वीकारतात. यामध्ये पहिल्यांदा असं झालंय की श्रीलंकेमध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारायला कुठलीही इस्लामिक संघटना तयार नाही. त्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि न्यूझीलंडच्या ज्या पंतप्रधान आहेत जेसिका आर्डन यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करल. आणि आपल्या मराठी भाषेत आपण ज्याला म्हणतो त्रिवार अभिनंदन, त्रिवार मुजरा, त्या बाईला मी या ठिकाणी करल की त्यांनी न्यूझीलंडमध्ये जो हल्ला झाला, देवळानकर सराशी मी एवढ्या मुद्द्यापुरता सहमत नाही की न्यूझीलंडमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये कुणीही बाहेरचा प्लेयर नव्हता, एका व्यक्तीनं घडून आणलेला तो हल्ला होता. आणि तो हल्ला त्यांनी व्हाईट सुप्रीमसी या बेसिसवर आणि या विचारसरणीतून त्यांनी घडवून आणलेला होता. न्यूझीलंडच्या पंतप्रधान व्हाईट असताना सुद्धा, म्हणजे पांढऱ्या असताना सुद्धा त्यांनी ना त्याचं समर्थन केलं, एवढं त्याच्या पुढे जाऊन त्यांनी त्या अतिरेक्याला नाव देण्याचं सुद्धा नाकारलं. आणि त्यांनी सांगितलं न्यूझीलंड किंवा न्यूझीलंडची जनता अतिरेक्याला त्याचं नाव देणार नाही. या पद्धतीची ठाम आणि कठोर भूमिका न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी घेतली. आज आपण बघतोय की वेगवेगळे वंश, भाषा, धार्मिक गट असलेल्या भारतासारख्या देशामध्ये जर आपल्याला दहशतवादाच्या विरुद्ध लढाई करायची असेल तर नेतृत्व ही अत्यंत मजबूत पाहिजे. उठवळ पक्ष किंवा उठवळ नेता हा सत्तेमध्ये नसला पाहिजे. आणि दुर्दैवानं आज आंतरराष्ट्रीय आव्हानं जे आहेत ते आव्हानाला सामोर जाण्यासाठी, दूरचा विचार करण्यासाठी किंवा जवळच्या देशाबरोबर काही परराष्ट्र नीती असलेला असा काही भारतीय जनता पक्षाचा किंवा दुर्दैवानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काही अजेंडा आहे असं दिसत नाही. कालपासून मी बघतोय हाच प्रकार नेपाळमध्ये भूकंपाच्या वेळेस बघितला होता. आणि कालपासून मी बघतोय श्रीलंकेतला सर्वसामान्य माणूस असेल, तिथला मीडिया असेल, तो भारतातला गोदी मीडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा प्रचंड टीकेचा भडीमार करत आहेत. त्याचं कारण असं आहे की श्रीलंकेमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, जगामधून त्याचा निषेध होतोय. जगामध्ये असा एकही देश नाही की ज्यांनी त्याचा निषेध केला नाही. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान दुर्दैवानं प्रत्येक प्रचार सभेमध्ये, काल राजस्थानचीच प्रचार सभा असेल, आज नाशिक जिल्ह्यामध्ये झालेले प्रचार सभा असेल, ह्या प्रचार सभामध्ये देशातल्या लोकांना त्या हल्ल्याची भीती दाखवतायत आणि सांगतायत उद्या तुम्ही बटन दाबताना श्रीलंकेतल्या हल्ल्याचा विचार करा, तिथं किती लोक मृत्युमुखी झालेत हे बघा आणि मग कमळाचं बटन या ठिकाणी जागा. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट
कुठल्याही देशाच्या इतिहासामध्ये घडू शकत नाही. म्हणून ही काय भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी घेतली याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. आणि या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कालपासून सातत्यानं आपण हा हल्ला, श्रीलंकेचं सरकार काही म्हणत नाही, त्यांचे इंटेलिजन्स इनपुट काही म्हणत नाहीत, ते कुणावरही आरोप करत नाहीत. त्यापूर्वीच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला या देशातलं राजकारण न्यायचंय, हिंदू आणि ख्रिश्चन, मुस्लिम आणि ख्रिश्चन या पद्धतीचं राजकारण अत्यंत खालच्या स्तराचं कालपासून भारतीय जनता पक्षानं आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक डोक्यासमोर ठेवून या ठिकाणी केलंय. म्हणून सार्कचा प्लॅटफॉर्म असेल, जसं देवळानकर सर म्हणतायत, किंवा आंतरराष्ट्रीय काय असेल, हे करायचं तर नेतृत्व परिपक्व पाहिजे. उद्याच्या निवडणुकीपेक्षा, चालू निवडणुकीपेक्षा 20-25 वर्षाचा त्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे धोरणं आखायला पाहिजेत. दुर्दैवानं आज देशाचा सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी नेतृत्व त्या दृष्टिकोनातून गंभीर नाही, ते पायाखाली बघतायत आणि याची भीती दाखवून आपल्याला कसे मतं वर पडता येतील एवढाच त्यांच्या समोर विचार आहे. ज्या नेहरूनं ठीक आहे जगामध्ये नॉन अलायन्स मध्ये 133 देशाचं नेतृत्व केलं, आज सभोवतालचे देश सुद्धा आपण त्या दृष्टिकोनातून आपल्या विचाराबरोबर नेऊ शकत नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, विश्वास पाठक हाच मुद्दा आहे आणि मला माहिती होतं की यावरती काँग्रेसचे प्रवक्ते घसरलेत, पण मुद्दा अगदीच गैरलागू आहे किंवा त्याकडे कानाडोळा करण्यासारखा नाही. दहशतवादाविरोधात कठोर लढा देशाला द्यायचाच आहे. ते कोणतेही सरकार असू दे, भारत देश आधी, आणि भारतानं तो लढा दिलेला आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की अंतर्गत सुरक्षेचा विषय आहे. आपण त्या दृष्टीनं सक्षम झालो पाहिजे. बोलून कृती करता येणार नाहीये, सांगून कृती करता येणार नाहीये, ठरवून करता येणार आहे. त्यासाठी आपण वारंवार दहशतवादाच्या भीतीचं वातावरण तयार न करता, किंवा हा हल्ला झालेला आहे त्यामध्ये जी इनपुट्सला मदत लागते ती आपण दिलेलीच आहे. आपणच 10 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की श्रीलंकेमध्ये असा हल्ला होऊ शकतो, तिथल्या पोलीस प्रमुखांनी सांगितलेलं आहे. अशा वेळी मला प्रश्न असा पडतोय की आज श्रीलंका अगदी आपल्या खाली दक्षिणेकडं, उद्या भारताचा सुद्धा नंबर अशा पद्धतीनं लागेल. आणि या आधीच आपणही म्हटलेलं आहे किंवा पंतप्रधानांपासून सगळ्या वरिष्ठ भाजप नेत्यांनी दावा केलेला आहे की गेल्या 4.5 वर्षामध्ये देशांतर्गत एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. झाला तो पुलवामाचा, तो सीमापार दहशतवाद हल्ला होता. पण अंतर्गत सुरक्षा आम्ही इतकी इंटॅक्ट ठेवलेली आहे की दहशतवादी हल्ला झालेला नाही. मला असं वाटतं हे श्रेय घेणं किंवा श्रेय घेऊन सांगणं सुद्धा उचित नाहीये. कोणती वेळ कुठे येईल यापेक्षा आपण किती तत्पर आहोत, आपण किती सज्ज आहोत, किती तयारी न सांगता आपण आपल्याला करायची आहे. अशी जी खरं तर फिरोजभाईजी आणि शैलेंद्रजींनी या चर्चेला एका वेगळ्या उच्च पातळीवर दिलं होतं आणि त्याच्यानंतर आमचे मित्र काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी त्याला पॉलिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला. मी पॉलिटिकल उत्तर नंतर देईल, मात्र 2-3 मुद्दे मी देखील मांडू इच्छितो. श्रीलंकेमध्ये ज्या प्रकारचं सिव्हिल वॉर होतं आणि त्या सिव्हिल वॉरच्या माध्यमातून 30 वर्षामध्ये जवळजवळ 1 लाख लोकांचा मृत्यू गेला होता. गेल्या 10 वर्षापासून तिकडे एक प्रकारची शांती नांदत होती. टुरिझम परत पीकवर आलं होतं. जागतिक सगळे टुरिझम तिकडे येत होते आणि हा देश परत एक उभारी घेत होता. हे असं होत असताना कालचा जो दहशती हल्ला झाला तो खरोखरच दुर्दैवी होता. त्याचा निषेध करणं हे आवश्यक आहे. हे करायचं कारण काय, तर मुळामध्ये जे मुस्लिम फंडामेंटलिस्ट आहे पूर्ण जगभर, त्यांना मुळामध्ये म्हणजे काय याच्यात अचीव करायचं आहे, तर हा जो त्यांचा दारुल काय म्हणतात त्याला, ते दारुल इस्लाम हा जो कन्सेप्ट आहे की जिथे जिथे मुस्लिम हे मेजॉरिटीमध्ये आहे तिथे मायनॉरिटीला संपवून टाकायचं, फक्त मुस्लिम मेजॉरिटीच राहील. आणि जिथे जिथे मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहे त्या मायनॉरिटीने आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी तिथले जे बहुसंख्यक आहे त्यांना त्रास देणं, तिथे डिस्टेबलाइज करायचं. आता जर आपण श्रीलंकेचं डेमोग्राफी बघितली तर 70% हे सिंहली आणि बौद्ध आहेत, 12% हिंदू आहेत, 9% मुस्लिम आहे आणि 8% ख्रिश्चन आहेत. अशा या सगळ्या याच्यामध्ये मुस्लिम समाजाकडनं किंवा मुस्लिम जे काही दहशतवादी आहे त्यांच्याकडनं हा जो की हल्ला झाला आहे याचं कारण काय, आणि ते ख्रिश्चनांवर
कारण ख्रिश्चनांची पॉप्युलेशन देखील त्यांच्या इतकीच आहे. याच्या मागचा एकच उद्देश असू शकतो की हा एक इंटरनॅशनल कटाचा भाग आहे, जिकडे ख्रिश्चन कम्युनिटीला मेसेज द्यायचा आहे की आम्ही इथे तुम्हाला संपवण्यासाठी आलेलो आहे. आणि ह्याचा खरोखरच मोठ्या प्रमाणात निषेध व्हायला पाहिजे. आणि हे करताना मग ISI असेल, लष्करी तोयबा असेल, जैश असेल, अशा टाईपच्या संघटना कार्यरत असतात. आणि या संघटना काय करतात सध्या, जसं भारतामध्ये देखील खलिस्तान हा विषय संपल्यानंतर देखील खलिस्तानच्या माध्यमातून काही करता येईल की हा प्रयत्न सुरू असतो. त्याचप्रमाणे हा तोहिब, नॅशनल तोहिब जो आपण म्हणतो तिथला लोकल पक्ष, लोकल इस्लामिक ग्रुप यांच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. कारण हा एक फार ऑर्गनाइज असा हल्ला होता, 8 ठिकाणी झाला होता आणि हा फिदाईन हल्ला होता. आणि जगामध्ये फिदाईन हल्ला खरोखरच एक मोठी एक समस्या झालेली आहे. कारण फिदाईन हल्ल्यामध्ये तुम्हाला किती इनपुट्स मिळाले तरी ते पूर्णपणे रोखता येत नाही, हे अमेरिकेमध्ये सिद्ध झालंय, इतरत्रही सिद्ध झालंय. राहिला प्रश्न भारताचा, तर भारताच्या माध्यमातून विशेषतः या एशियन कंट्रीजमध्ये एक मोठं जबाबदार नेतृत्व म्हणून संपूर्ण इथले लहान लहान देश बघतात आहे. कारण दहशतवादाचं केंद्र हे पाकिस्तान आहे, हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. आणि या पाकिस्तानला एकमेव देश जो सपोर्ट करतो उघडपणे तो म्हणजे चीन आहे. त्यामुळे चीनला देखील याचं एक मोठं फळ भोगावं लागणार आहे. ज्यांनी पाकिस्तानला जवळ केले त्यांना त्याचे हात पोळलेले आहेत. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर भारताकडे या सगळ्या देशांचं लक्ष आहे. आणि म्हणून भारत दहशतवादाशी कसं लढतोय हे जग बघताय. आपण पाकिस्तानाशी हा जो काही सर्जिकल स्ट्राईक देखील केला तो इतका विचारपूर्वक केला, नॉन मिलिटरी ती ऍक्शन होती, कोणत्याही सिव्हिलची बळी जाणार नाही याची आपण काळजी घेतली होती. आणि जगाने त्याला आपली तारीफ केली, सपोर्ट केला. मला असं वाटतं माननीय नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे हे जगाला देखील खुणवत आहे. आणि नरेंद्र मोदींच्या माध्यमातून इथल्या सगळ्या जवळपासचे जे लहान देश आहेत त्यांना देखील एक त्याचा सपोर्टच मिळणार आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मला वाटतं नरेंद्र मोदींचं ट्विट पण बघितलं नसेल किंवा भाषण ऐकलं असेल. त्यांनी सर्वप्रथम याचा निषेध केला. निषेध केल्यानंतर त्यांनी ऑफर केलं की आमच्याकडनं सर्वतोपरी मदत आम्ही श्रीलंकेला करू, आम्ही तुमच्यासोबत आहोत, दहशतवादाच्या लढ्याविरुद्ध आपण सर्व एकत्र आहे. त्यामुळे शैलेंद्रजींनी जसं म्हटलं, नक्कीच तशा प्रकारचा एक प्रयोग भारताच्या माध्यमातून असा होईल जिथे सर्व देश त्याचे मेंबर होतील आणि दहशतवादाशी ते मुकाबला करतील. इथे राजकारण वगैरे करण्याचा प्रश्न नाही. आता इलेक्शनचं वातावरण आहे, इलेक्शनच्या माध्यमातून प्रश्न प्रतिप्रश्न ऍक्शन रिॲक्शन सुरू आहे, तेवढ्यापुरतीच त्याला घ्यावं. दहशतवाद हा सिरियस मुद्दा आहे, त्याला नरेंद्र मोदींसारखं नेतृत्वच लागणार आहे. ठीक आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपल्यासोबत फिरोज मिठीबोरवाला आहे, शैलेंद्र देवळानकर आहेत. त्यांना मी काही वेगळे मुद्दे विचारात घेणार आहेत, कारण दोघे अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत 2 राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत. त्यांच्याबरोबर मात्र मी राजकीय चर्चा करणार आहे, ती सुद्धा दहशतवादाला घेऊन. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. दोन 2009 मध्ये LTTEचा म्होरक्या प्रभाकरण मारला गेला आणि असं आपण म्हणू शकतो की 2010 पासून श्रीलंकेमध्ये यादवी युद्ध जवळजवळ संपलं. म्हणजे सिंहली विरुद्ध तामिळ जनतेचं ते यादवी युद्ध होतं. त्यातून LTTE पुढे आली आणि LTTE मधूनच जो दहशतवादी हल्ला झाला त्यात आपण आपला एक पंतप्रधान म्हणजेच राजीव गांधी यांना गमावलेला आहे. अशा वेळी आज जवळपास 10 वर्ष झाले यादवी युद्ध संपलंय. त्यानंतर श्रीलंकेमध्ये राजकीय स्थैर्यता यायला पाहिजे, तर ती नाही. आणि त्याचाच फायदा दहशतवाद्यांनी उचलला का, यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत फिरोज मिठीबोरवाला आहे. फिरोज मिठीबोरवाला, मी तेच म्हणतोय की यादवी युद्ध तो इतिहास मागे पडलाय, तो पास्ट होता श्रीलंकेचा, 10 वर्ष होऊन गेली. पण तरी सुद्धा राजकीय स्थैर्य ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल स्टॅबिलिटी श्रीलंकेमध्ये सध्या नाही आहे. त्याचाच फायदा या दहशतवादी संघटनांनी घेतला किंवा श्रीलंकेमध्ये LTTE असेल, नॅशनल तहत जमात असेल, ती आता जी आहे, हे एकत्र येऊन सुद्धा हे होऊ शकतं. म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. बेसिकली एक तो मैं सबको कॉन्ग्रेचुलेट करेंगे. आणि पुन्हा दहशतवादाला धर्म जात लागत नाही, दहशतवाद हा दहशतवादच आहे. फर्स्टली मैं सभी हमारे जो साथी हैं या स्क्रीन पे सब लोगों ने बहुत अच्छी तरीके से अपनी भूमिका निभाई एंड आई थैंक आशीष यादव फॉर द वे ही एंकर्स द एंटायर प्रोग्राम. उसमें मैं पहले कहूँगा कि जो श्रीलंका जो इमर्ज हो रहा है अभी सिविल वॉर से, मगर उसमें कुछ काफ़ी कंटेंटिंग फैक्टर्स है. एक तो हम लोगों ने देखा कि विक्रमसिंघे और सिरिसेना के बीच का जो तनाव है, प्राइम मिनिस्टर और प्रेसिडेंट के बीच में जो तनाव है,
और दूसरा जो एक हार्डलाइनर जो महिंदा राजपक्सा है उसका जो एक अभी भी प्रभाव है श्रीलंकन पॉलिटिक्स पे। दूसरी जो प्रॉब्लम है कि ये पूरे सिविल वॉर की प्रक्रिया से जो कट्टरवाद बढ़ा है सभी वहाँ के धर्मों में, चाहे वो बौद्ध धर्म का हम लोग देखें वहाँ सलफिज्म का बढ़ना, सलफी वहाबिज्म का बढ़ना श्रीलंका में, फिर क्रिश्चियन कम्युनिटी का ज़्यादा नहीं मगर इतना तो पता है कि इस्लामिक कट्टरवाद भी बढ़ा है और बौद्ध कट्टरवाद भी बढ़ा है, और जो तमिल पॉपुलेशन है हमारी हिंदू तमिल पॉपुलेशन वो भी बैकफुट पे है। मगर एक वो एक पार्ट है। दूसरी प्रॉब्लम है कि चाइना और अमेरिका का जो बड़ा युद्ध चल रहा है श्रीलंका को कंट्रोल करने में। चाइना का जो पूरा पोर्ट्स और इंफ्रास्ट्रक्चर का जो काम चल रहा है जिसको इंडिया भी रोकना चाहता है, अमेरिका भी रोकना चाहता है, वो भी एक रियलिटी है। और श्रीलंका बहुत इंपॉर्टेंटली प्लेस्ड है। जो चाइना का पूरा ट्रेड रूट साउथ ईस्ट एशिया, बांग्लादेश, श्रीलंका से लेकर बाद में वो जो पूरा रूट पाकिस्तान जाता है, ईरान जाता है, वो जो रूट श्रीलंका का जो पोजीशन है इंडियन ओशन में वो बहुत इंपॉर्टेंट लोकेशन है। तो ये जो हमला चर्चेस पे तो हुआ मगर होटलों पे भी हुआ है, और वो होटलों में का मतलब है कि सीधा का सीधा जो श्रीलंका की जो इकोनॉमी है, जो टूरिज्म इकोनॉमी है, जो उसका मेन स्टे है, उस पर एक बड़ा हमला हुआ है। तो ये सब फैक्टर्स है। और उसमें मैंने पहले भी बोला था कि मैं तो आई एम स्टन कि वहाँ का प्राइम मिनिस्टर जो इलेक्टेड है वो बोलते कि खाली प्रेसिडेंट के इंटेल अलर्ट जाते, प्राइम मिनिस्टर को जाते ही नहीं। और इसलिए विक्रम सिंह ने बोला कि जिसके पास इंटरनल और एक्सटर्नल सिक्योरिटी फोर्सेस की जिम्मेदारी है वो प्रेसिडेंट उसका जवाब दे। तो एक बहुत बड़ी वॉर चल रही है श्रीलंका के अंदर, एक युद्ध चल रही है पावर के लिए, जिसका फायदा करने वालों ने उठाया है। दूसरा मैं जो मुद्दा उठाना चाहता हूँ साथी, और ये बहुत गंभीर, और शैलेंद्र भाई खास करके आपके लिए, कि फ्रांस, ब्रिटेन, और मैं हाथ जोड़कर आपको बोल रहा हूँ क्योंकि सीरिया वो टेस्टिंग ग्राउंड है जहां आईसिस का बड़ा काम ये लोगों ने किया है। आईसिस को 80 कंट्रीज में से पूरा जो 1979 से जो इस्लामिक जिहाद का पूरा जो नेटवर्क बनाया गया अमेरिका और ये राष्ट्रों के माध्यम से, पाकिस्तान, सऊदी वगैरह जो प्लेयर्स है, सीरिया उसका नेक्स्ट टेस्टिंग ग्राउंड बना। और ये जो बड़ा आक्रमण सीरिया पे हुआ उसमें अमेरिका, फ्रांस, ब्रिटेन, इसलिए कभी भी आप मत बोलना कि ये 3 देश आतंकवाद के खिलाफ लड़ रहे हैं। ये आतंकवाद को प्रोत्साहन देने वाले जो देश है वो लिबिया में हम लोगों ने देखा कि किस प्रकार से अल कायदा और आईसिस को ये लोग ने लिबिया में पहले पहुंचाया। उसके लिबिया को बर्बाद करने के बाद आज उन्होंने वही आईसिस और अल कायदा को बाद में सीरिया और इराक में लेके गए, मगर वहां वो हार गए। इराक और सीरिया ने दुनिया को बचा दिया, ये सब सऊदी, यूएई, इजराइल, अमेरिका, फ्रांस, ब्रिटेन से। गोलान हाइट्स में अस्पतालें लगाई गई, नेतन्याहू ने आईसिस के लिए अस्पताल लगाई गई, उसके फोटोग्राफ्स में आपको बता सकता हूं। तो ये जो ताकत है बोल रही कि हम लोग आतंकवाद के खिलाफ लड़ने के लिए आपके साथ है, ये सबसे बड़े आतंकवाद को सपोर्ट करने वाले साथी है। ये प्लीज आप समझ लीजिए इस बात को। तीसरी बात मैं आपको बता दूं कि हम लोगों ने इंटेल अलर्ट दे दिया था, हमारी तरफ से इंटेल अलर्ट गया श्रीलंका में, मगर जो इंटेल अलर्ट हमको फुलमावा को लेकर हमारे पास आए थे, सुसाइड बॉम्बिंग के स्पेसिफिक जम्मू कश्मीर पुलिस के अलर्ट आए थे, उन्होंने वीडियो दे दिया था 8 तारीख को और बाद में 12 तारीख को। उस इंटेल अलर्ट का तो मोदी जी जवाब दे। उसके साथ ये बाहर का हमला नहीं हुआ है। दुलात ने, जो हमारे एक्स रॉ चीफ है, उसने बोला कि जो आरडीएक्स अमोनियम नाइट्रेट है वो ज्यादा करके इधर से ही आए हैं, क्योंकि जम्मू कश्मीर हाईवे पे ये आरडीएक्स और अमोनियम नाइट्रेट मिलता है। आदिलदार इधर का लड़का है। तो क्या आर्मी फेल हुई अगर पाकिस्तान से आरडीएक्स अमोनियम नाइट्रेट आया है? ये कोई जवाब देगा? कहां से गाड़ी आई है, कौन से रास्ते से गाड़ी आई है, राष्ट्रीय राइफल यूनिट के कौन से अफसर और यूनिट फेल हुई, ये कमिशनर इन्क्वायरी किधर है? ठीक आहे, हा मुद्दा दुसरा आहे, पण मी याच मुद्द्याला घेऊन मला एक जस्ट सूत्र आठवलंय बघा आखिरी में पत्रकार म्हणून मुझे यही मुद्दा इम्पोर्टेंट शैलेंद्र जी ने जो मुद्दा उठाया बहुत ही इंपॉर्टेंट है, बहुत ही गंभीर है, और वहां सोल्यूशन है उसका। कौन सा? कि अगर सार्क कंट्रीज एक साथ आ जाती है, हाँ। अफगानिस्तान में पॉलिटिकल सोल्यूशन, नेपाल अभी भी अस्थिर है, बांग्लादेश भी कभी भी इस्लामिक फंडामेंटलिज्म वहां बढ़ सकता है, ये सब रियलिटीज है। लेकिन सार्क की एक्टिविटी तो बंद है। एग्जैक्टली और ठीक है, इसका कारण है, इसके कारण अगर इंडिया पाकिस्तान मिलकर कश्मीर के लिए एक सोल्यूशन की तरफ बढ़े, अफगानिस्तान, ईरान, ये पूरा अगर इंडिया वो लीडरशिप दे सकता है, ईरान, पाकिस्तान, अगर ये 3 बड़े देश साथ में आ सकता है तो सार्क की प्रॉब्लम सॉल्व हो सकती है। मगर एक ईमानदारी के लिए की एक जरूरत है, और वहां प्रधानमंत्री मोदी कश्मीर में फेलियर साबित हुए हैं। ठीक आहे, खूप विस्तृत असं ते बोललेले आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती फिरोज मिठीबोरवाला बोललेले आहेत। पण मी शैलेंद्र देवाणकर, मला एक दिसतंय, काही हल्ल्यांमध्ये काही गोष्टी खूप कॉमन असतात, जसं की हाही हल्ला बघा श्रीलंकेचा, 3 चचेस ईस्टरचा दिवस आणि 3 पंचतारांकित हॉटेल्स, म्हणजे काय तिथे नक्कीच विदेशी पर्यटक
किंवा विदेशी नागरिक गेले असतील. या हल्ल्यामध्ये सुद्धा 33 विदेशी नागरिक मारले गेलेले आहे. अशाच पद्धतीने जर का आपण 26/11चा मुंबई हल्ला बघितला एक्झॅक्टली. तर हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय किंवा नरिमन हाऊस, छाबडा हाऊस इथं सुद्धा विदेशी नागरिक किंवा पर्यटक आहेत म्हणूनच तिथं हल्ला झालेला आहे. म्हणजे एकीकडं दहशतवादी कृत्य करायचं, त्या कृत्याची भीषणता, दाहकता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जावी म्हणून त्यामध्ये विदेशी नागरिक किती मारले जातात याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं. ही टिपिकल मोडस ऑपरेंडी दिसते आहे. म्हणजे दहशतवादी संघटना ज्या अशा दहशतवादी हल्ले करतात, तर हे जे काही आहे की विदेशी नागरिक शोधायचे, त्यांनाच सावध बनवायचं, हे असं का केलं जातं? यामागे नेमकी मानसिकता काय असते? अगदी बरोबर मुद्दा आशिषजी आपण मांडलेला आहे की आपण असं पाहतो की खरं तर हा जो अटॅक होता इथं हा मिक्स होता. म्हणजे एकीकडे तुम्ही काही रिलिजियस प्लेसेस बघितले होते जसे चर्चेस असतील आणि दुसरीकडे तुम्ही 5 स्टार हॉटेल बघितलेले होते. तसाच प्रकार 2 वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्ये एक झाला होता, असाच पद्धतीने थायलंडमध्ये एक झाला होता आणि बांगलादेशमध्ये पण जो अटॅक झाला होता त्यामध्ये देखील 5 स्टार हॉटेल्स पाहिले गेले होते आणि फॉरेन टुरिस्ट पाहिले गेले होते. आता नेमका हा काय प्रकार आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अगर जर श्रीलंकेचं उदाहरण घेतलं तर श्रीलंकेच्या बाबतीमध्ये फॉरेन टुरिस्टला अटॅक करण्याचे, सपोज जर आपण याला रिलिजियस टेररिझम तसं नाव देणार असू किंवा अतिरेकी वांशिक राष्ट्रवादचा हा प्रकार आहे असं म्हणणार असतो, मग फॉरेन टुरिस्ट का टार्गेट करणार? तर श्रीलंकेच्या बाबतीमध्ये एक अत्यंत युनिक अशा प्रकारची गोष्ट आहे. ही युनिक गोष्ट काय आहे तर श्रीलंकेला ज्या ज्या वेळेला मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना भूतकाळामध्ये करावा लागलेला आहे किंवा आत्ता जे करावं लागतं आहे, तर जे युरोपियन देश आहेत, विशेषतः इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे आणि अशा एकूण 7 ते 8 देशांनी मिळून एक युरोपियन कॉन्सोर्शियम म्हणजे एक युरोपियन संघटना, छोटा ग्रुप बनवला आणि या ग्रुपच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरची आर्थिक मदत हे श्रीलंकेला देत आहे. आता ते श्रीलंकेला आर्थिक मदत देण्यामागचं कारण फार वेगळं आहे. एक तर कारण त्याच्यामधलं इव्हॅन्जलिस्ट किंवा रिलिजियस कारण तर आहेच आहे, पण जसं आता मिठीबोरवाला म्हणाले की श्रीलंकेचं एक स्ट्रॅटेजिक रिलेव्हन्स आहे आणि जर तुम्ही श्रीलंकेला आपल्या कब्जामध्ये घेतलं तर श्रीलंका हा असा प्रकार आहे की जो एक कनेक्टिंग पॉइंट आहे. जो कनेक्टिंग पॉइंट कसा आहे की जो इंडियन ओशनला साऊथ चायना सी बरोबर कनेक्ट करतो, जो साऊथ एशियाला साऊथ ईस्ट एशिया बरोबर कनेक्ट करतो आणि जेही काही सगळे महत्वाचे मालवाहू जहाजं आहेत, जे सगळे मोठे तेलाचं वाहतूक करणारे आहेत की जे साधारणतः वेस्ट एशियामधनं किंवा गल्फमधनं निघतात, ते श्रीलंकेच्या माध्यमातून साऊथ चायनाच्या माध्यमातून ट्रेट ऑफ तैवान आणि तैवानमधनं साऊथ कोरिया आणि जपानवरती जातात. त्यामुळे श्रीलंकेवरती कब्जा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून OBOR म्हणजे वन बेल्ट वन रोड हा जो चायनाचा अँबिशियस प्रोजेक्ट आहे त्यामध्ये त्यांनी श्रीलंकेवरती प्रचंड भर दिलेला आहे. त्यामुळे इथं एक बात आपल्याला नक्की म्हणावं लागेल की श्रीलंकेचं एक युनिक उदाहरण आहे की जिथं युरोपियन स्टेट डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हे एक रिॲक्शन तिथं येणं गरजेचं आहे. दुसरा जो प्रकार आहे तो एक असा असतो की जर तुम्ही फॉरेन टुरिस्टला टार्गेट केलं तर तुम्ही इंटरनॅशनली एकदम हायलाईट होतात आणि तुमचा जो मेसेज आहे तो तात्काळ दिला जातो आणि त्यामुळे जाणीवपूर्वक हा प्रकार केला जातो. आपल्याला आठवत असेल की कदाचित मागे जेव्हा अल कायदा आणि ISIS सारख्या संघटना प्रिडॉमिनंट होत्या तेव्हा त्या बऱ्याचदा फॉरेन स्टुडंटचं हायजॅकिंग करायच्या आणि हायजॅकिंग करताना त्याचं गिलोटिन करताना किंवा हत्या करताना तो शूटिंग केलं जायचं आणि ते युट्यूबवरती दाखवलं जायचं. हा प्रकार यासाठी केला जातो की याचे प्रचंड रिफ्लेक्शन्स हे अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये पडतात, युरोपियन देशांच्या अनेक संसदांमधनं पडतात आणि त्याच्यावरनं बऱ्याचशा गोष्टी निर्धारित केल्या जातात. त्यामुळे दहशतवाद्यांना कमीत कमी खर्चामध्ये आपला मॅक्सिमम मेसेज हा द्यायचा असतो आणि त्यामुळे जाणीवपूर्वक वेस्टर्न सिटीजन्स जे आहेत त्यांना टार्गेट हे केलं जातं आणि त्यासाठी 5 स्टार हॉटेल केले जातात. हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. परंतु या ठिकाणी एक अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे मी लक्ष आकर्षित करू इच्छितो आणि तो आहे टेरर फंडिंग. आता एक लक्षात घ्या की एवढा मोठा अटॅक हा झालेला आहे, या अटॅकसाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यासाठी जो ह्यूज पैसा जनरेट होतो, हा पैसा नेमका कुठे जातो तर हा जो टेरर फंडिंग आहे ना, या टेरर फंडिंगकडे आपल्याला आपलं लक्ष वळवणं भयंकर गरजेचं आहे. आणि हा जो टेरर फंडिंगचा प्रकार आहे हा बेसिकली जे आर्मची स्मगलिंग होती, ड्रग्सचं ब्लॅक मार्केटिंग होतं आणि बऱ्याचदा असं होतं की हा अनेकदा जो रिलिजियस पर्पजसाठी पैसा हा काढला जातो त्याच्यावरती त्याचं मॉनिटरिंग प्रॉपरली नसल्यामुळे तो बऱ्याचदा पैसा हा डायव्हर्ट केला जातो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की बरेचसे आज जगामध्ये 55 इस्लामिक देश आहेत. आज 55 इस्लामिक देश प्रतिवर्षी
एक फंड आहे, जो फंड आपल्या धर्माच्या प्रसारासाठी चांगल्या गोष्टींसाठी तो पैसा काढून ठेवतात आणि त्याला जकात फंड असं म्हणतात. मिठी बोरवालांना कदाचित हा शब्द फार चांगला माहिती, त्यांचा अभ्यास पण त्याचा असेल. तर हा जकात फंड अत्यंत पवित्र उद्दिष्टांसाठी दिला जातो. परंतु हा जकात फंड जेव्हा दिला जातो त्यावेळेला प्रत्येक देश हा इंडिव्हिज्युअली देतो. तो सगळ्या देशांनी एकत्र करून एका सेंट्रलाइज एजन्सीकडे दिला आणि मग ती एजन्सी तो डिस्ट्रीब्यूट करते असं होत नाही. तो इंडिव्हिज्युअली दिला जाल्यामुळे सौदी अरेबिया वेगळा देतो, UAE वेगळा देतो, कुवेत वेगळा देतो. त्यामुळे ह्या फंड, याच्यातला बराचसा फंड हा नंतर टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजकडे डायव्हर्ट केला जातो. आता हा जो प्रकार आहे तो जर तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायचा असेल तर एक सजेशन आपल्याला देता येऊ शकतं की या 55 देशांनी एक सेंट्रलाइज एजन्सी करावी आणि सगळा जकात फंड या एजन्सीकडे द्यावा आणि त्या एजन्सीने डेव्हलपमेंटल वर्कसाठी इस्लामिक देशांमध्ये या फंडचा वापर करावा. अशा स्वरूपाची एक कल्पना ही पुढे भारत नक्की मांडू शकतो आणि त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह देखील भारताला घेता येण्यासारखा आहे. दुसरा जो प्रकार आहे, इतकं सिस्टमॅटिकली हा ब्लॅक मनी किंवा टेरर फायनान्स हे केला जातो. म्हणजे जर एखादी फ्रंटल ऑर्गनायझेशन असती जी ISIS साठी आणि अल कायदासाठी काम करते, ती सौदी अरेबियामध्ये दुबईमध्ये एक प्लॉट विकत घेते. त्या प्लॉटसाठी साधारणतः विशिष्ट कर्ज बँकेकडनं घेतलं जातं. त्या बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर तो प्लॉट लिगल होतो. त्यानंतर तो प्लॉट अधिक किमतीमध्ये दुसऱ्याला विकला जातो आणि त्याच्यातनं आणखीन 2 प्लॉट घेतले जातात. ते 2 प्लॉट देखील लिगल प्रॉपर्टी विकून केलेले असल्यामुळे ते लिगल बनतात आणि अशा पद्धतीने रिअल इस्टेट मधलं एक मोठं विशेष सर्कल तयार होतं आणि ज्याच्यातनं फंडिंग ही पूर्णपणे टेररला केली जाते. असाच प्रकार हा आर्म्सच्या बाबतीमध्ये केला जातो. असाच प्रकार हा पाकिस्तानमध्ये जे दाऊद इब्राहिम सारखे केले, ते रिअल इस्टेट मधले टायकून सध्या बनलेले आहेत, आर्म्स डीलिंग मध्ये करतात, ड्रग्सच्या डीलिंग मध्ये करता आहेत. हा जोपर्यंत नेटवर्क तुम्ही ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज ह्या प्रचंड वाढताना दिसतील. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला तिथे रोख लावणं फार गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये 1987 पासून युनायटेड नेशन मध्ये रिझोल्युशन केले गेले. एक FATF नावाची संस्था आहे, ज्याला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असं म्हणतो, जिने आता पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकले आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार आहेत. पण दुर्दैव असं आहे की ह्या FATF मध्ये 17% शेअर्स अमेरिकेचे आहेत, 8% शेअर इंग्लंडचे आहेत आणि नंतर फ्रान्सचे आहेत. त्यामुळे हे देश ठरवतात की कोणाला द्यायचं आणि त्यात ते राजकारण करतात. त्यामुळे जोपर्यंत टेरर फंडिंग वरचं राजकारण थांबत नाही तोपर्यंत टेरर फंडिंग होत राहणार. आणि अशा प्रकारचे ज्याला आपण निर्भीड हल्ले म्हणतो, जरी हे भॅड असले तरी हे मोठे हल्ले आहेत, अशा प्रकारचे हल्ले भविष्यात होत राहणार. त्यामुळे याला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी एक विल पॉवर, एक इच्छाशक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्व देशांनी दाखवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. संजय लाखे पाटील, आपण श्रीलंकेचं उदाहरण घेऊया. कारण वांशिक दहशतवाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरंच तिथे कशा पद्धतीनं किती टक्केवारी समाज विभागला गेलेला आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे 70% तर बौद्ध समाज आहे, 12.6% हिंदू आहेत, 9.7% मुस्लिम आहेत, 6.6% ख्रिस्ती बांधव आहेत. मला हाच प्रश्न ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा पर्स्पेक्टिव्हमध्ये भारताच्या अनुषंगानं विचारायचा आहे की भारत सुद्धा हा बहुआंशिक आहे, सर्व धर्मीय लोक इथं आहेत. जर का आपण भारतीय म्हणून घटनेनं आपल्याला ते पद दिलेलं आहे, आपली घटना ही सर्वतोपरी आहे, ती आधी आपल्याला भारतीय म्हणते मग जाती धर्माचा मानते. तर त्या दृष्टीनं जर का बघितलं गेलं तर सिंगल सिटिझनशिप भारतात आहे. पाकिस्तानमध्ये तर हिंदू सेकंडरी सिटिझनशिप मध्ये जातात. पण आज देशात नाही म्हटलं तरी क्रमांक 2चे मुसलमान राहतात जगातले इंडोनेशिया नंतर. या दृष्टीने जर का बघितलं तर दहशतवादाकडे आपण बहुसंख्याकवाद, अल्पसंख्याकवाद किंवा त्यातला संघर्ष न बघता दहशतवाद एक दहशतवाद आणि त्याचा बिमोड करायचा असेल तर सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे जावं लागणार आहे. नो कॉम्प्रोमाइज ऑन टेररिझम. यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसनं दहशतवादाबरोबर किंवा दहशतवादी संघटनेबरोबर आजपर्यंत कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. काँग्रेसचा तो कधीही अजेंडा नाही. आता ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर बघायचं असेल तर काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी लेफ्टनंट जनरल हुडा, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व केलं होतं, त्यांना माननीय राहुलजी गांधी यांनी एक विशिष्ट जबाबदारी दिली आणि देशाचा एक अहवाल तयार करायला सांगितला. कालच त्यांनी देशाच्या इंटरनल आणि आउटर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून
अतिरेकी कारवाया थांबण्याच्या दृष्टिकोनातून एक अहवाल माननीय राहुलजीला दिला आणि पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काँग्रेसनं तो स्वीकारला आणि तो प्रसिद्ध केला। हा अशा पद्धतीचा अहवाल तयार करणारा, अशा पद्धतीनं देशाच्या सुरक्षेचा अंतर्गत आणि बाहेर विचार करणारा हा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे हे या ठिकाणी मी आपल्याला अभिमानानं सांगतो। आणि ती जबाबदारी म्हणून काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राईकचे जे नेतृत्व ज्यांनी केलंय त्यांच्याकडूनच हा अहवाल तयार करून घेतलाय आणि काँग्रेस जर सत्तेत आली तर त्याची पूर्ण अंमलबजावणी करण्याची आणि हुडाला त्यासाठी अधिकार द्यायची भूमिका ही काँग्रेस पक्षाने ठीक आहे माझा वेळ संपलेला आहे। याच प्रश्नाचं दुसरं उत्तर विश्वास पाठक यांच्याकडून घेतो। आरोप नको तुमच्याच प्रश्नाचं दुसरं उत्तर मी विश्वास पाठकांकडे शेवटी घेणार आहे आणि ही चर्चा संपवतोय। विश्वास पाठक बघा, दहशतवाद आहे, भारतातला जो दहशतवाद असेल तो आपण म्हणतो पाकिस्तान पुरस्कृत आहेही, कोणीच त्याविषयी दुमत नाही कोणाचं आणि कोणी नाकारतही नाही। अशा वेळी जर का चर्चेतूनच मार्ग काढायचा आहे, जम्मू काश्मीरला आपण आपला अविभाज्य घटक म्हणतो तर काश्मीरी सुद्धा हे भारतीयच आहेत, त्या दृष्टीने जर का चर्चा करायची असेल, पुढे जायचं असेल, तो सुद्धा दहशतवाद विरोधातल्या लढ्यातला एक भाग असू शकतो। नक्कीच असू शकतो। हे याचं उत्तर द्यायच्या आधी मी तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडला होता की या सगळ्या टेररिस्ट स्ट्राईक मध्ये एक कॉमन बिंदू आहे, तो म्हणजे 5 स्टार हॉटेलवर अटॅक करून ते काय मिळवतात। त्याच्या मागचं उद्दिष्ट हे एकच असतं की त्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणं, इन्व्हेस्टरचे सेंटिमेंट्स डाऊन करणं आणि एक भीतीचं वातावरण निर्माण करणं, हा फार महत्वाचा मुद्दा आपण मांडला। राहिला प्रश्न आपण काय करायला हवं दहशतवादाच्या विरुद्ध। मला सांगा की 1971 मध्ये माननीय स्वर्गीय इंदिराजींनी जे बांगलादेशचं युद्ध छेडलं होतं आणि जो कणखरपणा दाखवला होता तसा कणखरपणा अनेक वर्षानंतर आत्ता दिसला, इन्क्लुडिंग विथ ड्यू रिस्पेक्ट अटलजींनी देखील कारगिलचं जेव्हा युद्ध केलं तेव्हा पूर्ण अधिकार जर सैन्याला दिले असते तर आपले लोक कमी मेले असते असं देखील म्हणतात। इथे पहिल्यांदाच माननीय नरेंद्र मोदींनी संपूर्ण अधिकार लष्कराला दिले आणि लष्कराला म्हटलं तुम्ही तुमच्या पद्धतीने ते लढा। अभिनंदन सारखा देखील आपला सैनिक जेव्हा समोर गेला तर नरेंद्र मोदींनी की आपल्या सगळ्यांनी कुठे मागणी केली नाही, एवढा प्रेशर मेंटेन केलं की त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला पाठवून दिलं। अन्यथा हे जे वॉर प्रिझनर असतात हे 3-3, 4-4 वर्षाच्या आधी कधीच येत नाही। मला वाटतं की याला धाक म्हणतात आणि धाकाच्या माध्यमात जे नेतृत्व आपलं नरेंद्र मोदी करतात आहे तेच हे दहशतवादाला खरं उत्तर आहे। ठीक आहे, जम्मू काश्मीरच्या संदर्भातलं माझं उत्तर आलेलं नाही तुमच्याकडून। जम्मू काश्मीरच्या बद्दल ज्या प्रकारे ही परिस्थिती हाताळलेली आहे, आज पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये कुठे दगडफेक होत नाहीये। तिथल्या नागरिकांना हे करून चुकलेलं आहे की नरेंद्र मोदीच इथे शांतता प्रस्थापित करू शकतात। तिथले जे काही मिसक्रिएंट्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मेसेज दिला गेलेला आहे की तुम्ही आता तुमचे अशा प्रकारचे उद्योग थांबवा, आम्हाला शांतता हवी आहे। जम्मू काश्मीरचे नागरिक देखील भारताकडे आता चांगल्या दृष्टीने बघतोय। ठीक आहे, संजय लाखे पाटील तुम्हाला असं म्हणायचं आहे की धाक दाखवून होणार नाहीये, विश्वासात घ्यावं लागेल? यामध्ये काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा जी अटल बिहारी वाजपेयींनी भूमिका मांडली होती, जम्हुरियत, काश्मीरियत आणि इन्सानियत, ती सुद्धा आजच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आणि भारतीय जनता पक्षाला मान्य नाही। जम्मू आणि काश्मीरचा एकच दळणवळणाचा मार्ग असलेला महामार्ग गेल्या 1 महिन्यापासून यांच्या सरकारनं बंद करून ठेवलाय। दळणवळण सुद्धा होऊ शकत नाही किंवा सर्वसामान्य माणूस त्या रस्त्यावर सुद्धा येऊ शकत नाही। आणि या ठिकाणी फिरोजभाईने जो प्रश्न उपस्थित केला, हे काँग्रेस नागरिक तो प्रश्न विचारतो, नेमक्या ज्या गाडीने धडक दिली त्या गाडीमध्ये 60 किलोच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो निवडणुकीत ज्या पद्धतीनं विचारला जाणार आहे त्या पद्धतीनं विरोधकांकडून विचारला जातोय। जनतेच्याही मनात काही प्रश्न आहेत, त्यांनाही काही उत्तर आहेत, ती देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सत्ताधारी पक्ष त्यांच्या पद्धतीनं करतोय। त्यावरती मला असं वाटतं सध्या चर्चा नकोय। आपला हेतू हा होता की वांशिक दहशतवादातून न्यूझीलंडमध्ये हल्ला झाला, काल श्रीलंकेमध्ये झालाय, आणखी पुढे कुठेतरी होईल। अंतर्गत सुरक्षा ज्याला म्हणतो इंटरनल सिक्युरिटी ही खूप महत्त्वाची आहे। त्या दृष्टीनं नागरिक सुद्धा सजग हवेत, कारण श्रीलंकेचा जो हल्ला आहे तो पूर्वनियोजित आहे। ज्या पद्धतीनं 3 चर्चेस 3 पंचतारांकित हॉटेल्सवरती तो हल्ला झालेला आहे
किंवा आपण 26/11चा हल्ला बघितला, बदवार पार्क सारख्या मोकळ्या जागेतून समुद्रातून जर का अतिरेकी हे भारतात घुसू शकत असतील, बदवार पार्क कुठे आहे माहिती आहे? जे आपल्या आमदारांचं मनोरा आमदार निवास आहे ना, त्याची मागची बाजू. म्हणजे बघा, सुरक्षा व्यवस्था मुंबईसारख्या शहरात सुद्धा किती ढिसाळ होती, तिथून अतिरेकी घुसले होते. तसंच कालच्या या श्रीलंकेच्या हल्ल्यात सुद्धा झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं अंतर्गत सुरक्षा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. सरकार कोणतंही असू देत, दहशतवादाविरोधात कुठलीही तडजोड ही होता कामा नये. हाच या चर्चेचा खरा उद्देश होता. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.